हरी 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 ज्ञानोबा माऊली रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरि जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जळते संचित जळते संचित ऐशी आहे धर्मान्वित ऐशी आहे धर्मान्वित ऐसे आहे धर्मानित ऐसे आहे धर्मानित ऐसे आहे धर्मानित ऐसे आहे धर्मानित जळते संचित जळते संचित जळते संचित जळते संचित ऐशी आहे धर्मान्वित ऐशी आहे धर्मान्वित ऐसे आहे धर्मानित ऐसे आहे धर्मानित ऐसे आहे धर्मानित ऐसे आहे धर्मानित माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय 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 निधी कर्म घडो निधी कर्म निधी कर्म घडो निधी कर्म कोठे आडराणी पडो कोठे आडराणी पडो कुठे आड राणी पडो कुठे आड राणी पडो कुठे आड राणी पडो कुठे आड
आदराने पडो माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय 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 तुका म्हणे मळ तुका म्हणे मळ हरी तुका म्हणे मळ तुका म्हणे मळ राहुणी दी ताप जाळ राहुणी दी ताप जाळ राहुनी दे पाप ज्वाळ राहुनी दे पाप ज्वाळ राहुनी दे पाप ज्वाळ राहुनी दे पाप ज्वाळ तुका म्हणे मळ तुका म्हणे तुका म्हणे मळ तुका म्हणे मळ राहुणी दी ताप जाळ राहुणी दी ताप जाळ राहुनी दे ताप ज्वाळ राहुनी दे ताप ज्वाळ राहुनी दे ताप ज्वाळ राहुनी दे ताप ज्वाळ माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय 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 विठोबा रघुमाई गोपाल कुमारी हरे विठोबा रघुमाई गोपाल कुमारी विठोबा रघुमाई गोपाल कुमार विठोबा रघुमाई गोपाल कुमार विठोबा रघुमाई गोपाल कुमार हरी जळते संचित ऐशी आहे धर्मानित ऐशी आहे धर्मानित ऐशी आहे धर्मानित जळते संचित ऐसे आहे धर्मानित ऐसे आहे धर्मानित ऐसे आहे धर्मानित जळते संचित ऐशी आहे धर्मानित ऐशी आहे धर्मानित ऐशी आहे धर्मानित जळते संचित ऐसे आहे धर्मानित ऐसे आहे धर्मानित आहे धर्मानित माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी ध्याय विठोबाचे पाय वेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी ध्याय माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी ध्याय माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी ध्याय जळते संचित ऐशी आहे धर्मनीत माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय नेदी कर्म घडो कोठे आडराणी पडो माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय तुका म्हणे मळ तुका म्हणे मळ राहो नेदी तापजाळ
माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय विठाला यदक्षरं मनाखेयम् आनन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वज्जनमानस मराळ सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय ब्रह्मांड मंडपामध्ये दुःख भोगणाऱ्या जीवांना दुःखातून सुटण्याचा सोप्यातला सोपा उपाय सांगतात। नेहमीप्रमाणे महाराजानं आज्ञा दिलीप्रमाणे केशव दत्त जन्माच्या आदल्या दिवशीचं कीर्तन तुझं कुठपर्यंत? केशव उखळीकर मरेपर्यंत। सूचना येते आणि खरं सांगू महाराज, या एका कीर्तना करता दुखणंच येत नाही मला। तब्येत बरोबर नसल्यामुळं पुष्कळ कार्यक्रम बुडल्या जातात आणि त्याच्यात संस्थेतल्या विद्यार्थ्यापैकी एकमेव मी असा आहे जोग महाराजांच्या संस्थेत 3 पिढ्या शिकलेल्या। आजोबा, वडील, मी, माझ्यानंतर आमची भावकी आहे। पण माझे वडील लक्ष्मण महाराज इगतपुरीकरांच्या हाताखाली 1930 ते 37 पर्यंत सेवा करून शिक्षण घेतलं। वयाच्या 94 वर्षापर्यंत त्यांनी एकही कार्यक्रम बुडविला नाही। माऊलीच्या सोहळ्यामध्ये ज्येष्ठीपासून आषाढीपर्यंत रथाच्या पाठीमागं 4 आणि 5 उखळीकराच्या दिंडीचा नंबर आहे। 128 वर्षाची परंपरा आहे। त्या वंशामध्ये माझी 7वी पिढी आहे। एवढी सेवा वडिलांनं केली। 94 वर्षापर्यंत माऊलीच्या पालखीबरोबर चालणं आणि कोणाचंही मानकऱ्याचं कीर्तन असलं तर टाळ घेऊन उभा राहणं। बसून कीर्तन 94 वयापर्यंत केलं नाही। त्यांनी तर केलं नाही, पण मला सांगितलं आजकालच्या पोरासारखं तू बसून कीर्तन केलंस, माझ्या इतका वाईट नाही। बसून कीर्तन करायची वेळ आली, कीर्तन कॅन्सल कर, भागवत कर, कृष्ण कथा कर, चिंतन कोणतंही कर, पण देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, नामदेव कीर्तन करी पुढे देव। बसून झोपून जगातला महाराज हे 2 संप्रदाय, नरसिंह संप्रदाय आणि दत्त संप्रदाय, जागृत देवस्थान, चमत्कार आजही होतात। पण आपली श्रद्धा पाहिजे। श्रद्धा जर नसेल ना, कुठेही शंका घेत असतील, बापालाच म्हणत असतील तू माझा बाप कशावरून, फक्त त्यानं विश्वास ठेवायचा आईवर। माता जाणे बापा आणि मन जाणे पापा। कोणत्याही माणसाच्या मनाला दुसरा विषय नाही, पुरावा नाही, साक्षी नाही, कशाची DNA चाचणी नाही। त्याच्या मनाला कळतं। दुःख झाल्यावर जगातला कोणताही मनुष्य दुःख झाल्यावर म्हणतोय आमचं काहीतरी चुकलं असेल म्हणून देवाने ही वेळ आणली।
सुख मिळाल्यावर कोणी म्हणतं महाराज अन्न नव्हतं खायला, उष्टपाष्ट शिळपाक खात होतो, रस्त्यावर राहत होतो, अंगाला कपडा नव्हता. आज काहीतरी चांगलं काम केलंय, आज अन्न पोटभर मिळतं, घर आहे राहायला, बायका मुलं, गाडी घोडी, पैसा अडका, मान मान्यता. कारण नियम आहे आमच्या तुकोबरायांनी सांगितलेलं, धनवंता लागीन सर्व मान्यता आहे जगी. धनवंत पुरुषाशी स्त्री लवो टवो करी कैसी, कुटका देखोनी सुनी जैसी, हलवी पुच्छासी कुकात. त्या धनाची झाली या तुटी आणि स्त्री वसवसोनी लागे पाठी. आता नावडती तुमच्या गोष्टी, नाव घ्या म्हणून सांगितलं आणि नवऱ्यानं हौस मौज पूर्ण केली नाही तर इतके दिवस नांदलेली सुद्धा म्हणते काय नाव घ्यायचं, पाळायन पसायन, कपाळावर बसायन, फुकट स्वसाय, का नाव घेत नाही. मग मी तुम्हाला विचारतो बाबा, तुमच्या साक्षीनं आपण कीर्तना करता आला, टाळी वाजून भजन करायचं, मी म्हणायची काय गरज आहे. कीर्तनात म्हणावं लागतं, मांडी घालून बसा, टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. मी म्हणतो नाही, ज्ञानोबाराय म्हणतात, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुश्चिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाती, या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, ते विठ्ठलाचं स्मरण. नवे नवे संजीवन समाधी, संजीवन समाधी का म्हणायचं. आजही ज्ञानोबाराया ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरोन या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. आणि जेथे कीर्तन हे नामघोष, नामचिंतन करणं, याला कीर्तन म्हणतात. 8 प्रकार आहेत कीर्तनाचे. त्याच्यामध्ये नाम संकीर्तन साधन पै सोपे, आणि जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून ब्राह्मण पूजा करताना मंत्र म्हणत असतो, हे जन्मनी पूर्वजन्मनी जन्मांतरीषु. कोणत्या न कोणत्या जन्मात केलेलं पाप तुम्हाला दुःख देतं, कोणत्याही जन्मात केलेलं पुण्य तुम्हाला सुख देतं. मग पुण्याचं बळ सुख आहे, पाप का करावं. आम्हाला काय माहिती आहे पाप. महाराज, जनावराला कळतं, जनावराला कळतं चांगलं आहे का वाईट आहे. शब्द आहे का नाथ महाराजांचे, पशु काय पाप पुण्य जाणती, पण उत्तम मध्यम भोग भोगिती. पाप पुण्य त्यांना कळत नाही, पण त्यांना एवढं तर कळतं ना, उन्हात बेजार होण्यापेक्षा सावलीत बसावं, पावसात भिजण्यापेक्षा निवाऱ्याला यावं, वाळलेलं खाण्यापेक्षा हिरवगार गवत खावं. कळतंय ना जनावराला, माणसाला कळू नये का. अरे जनावर महाराज दारू पित नाही. एक जण चांगल्या घराण्याचा, श्रावण महिना कळायचा नाही, एकादशी कळायची नाही, सोमवार कळायचा नाही, गणपती उत्सव कळायचा नाही, देवीचा उत्सव कळायचा नाही, दत्त प्रभूचा उत्सव कळायचा नाही, एकादशी नाही, पौर्णिमा नाही, सण नाही, दसरा नाही, 24 तास झुम बराबर झुम शरा. त्याला समजावून सांगायला सांग. त्याने सांगितलं, महाराज तुम्ही आम्हाला शिकवायलात ना. अरे दारू दारू तुम्ही म्हणता ना, ही दारू काही एकटी आली का. मंगलाष्टक माहित आहेत ना, लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा. अमृताबरोबर आलेली आहे, हलाहल विष आलेलं आहे, लक्ष्मी आलेली आहे, कौस्तुभ आलेला आहे, पारिजात आलेला आहे, कामधेनू आलेली आहे. आणि त्या 14 रत्नापैकी एक सुरा, ती वारुणी नावाची दारू. आणि तुम्ही महाराज लोकांना काय केलंय, दारू पिऊ नका, नामकं करू नका. काय होत आहे,
मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करून उपयोग नाही म्हणून युक्ती केली. एका पात्रामध्ये पाणी ठेवलं, एका पात्रामध्ये दूध ठेवलं, एका पात्रामध्ये दारू ठेवली. गाढव बोलविलं, कुत्रं बोलविलं, जनावरं बोलविले. त्यांनी पाणी प्यायचं, दूध प्यायचं, दारूचा वास घेतलं की वापस निघायचं. बघ म्हणलं, जनावर सुद्धा दारू पित नाही. बाप रे महाराज, मला पटलं तुमचं. मला वाटलं सोडते काय की दारू. त्यानं सांगितलं जे पित नाही ते जनावर. उगच याला बोललो. खवळून आवदाना घाणीत दगड टाकायचा आणि शिंतोडा उडून घ्यायचा. त्या दिवशीपासून कानाला खडा लावला. जे अति शहाणेत त्यांना समजावून सांगायचं नाही. समजावून सांगितल्यावर ऐकतात, त्याला समजावून सांगायचं. आता तुम्ही कीर्तन ऐकायला आलात ना, कोणताही महाराज, मीच नाही, माझ्या जन्माच्या अगोदरपासून, बापाच्या जन्माच्या अगोदरपासून, आज्याच्या जन्माच्या अगोदरपासून विठ्ठल म्हणून टाळी वाजवायला सांगितले. कर टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गातल्या देवाला हे भजन करण्याचा अधिकार नाही. येची देही घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान नाही कोठे. कशा करता कोणती गोष्ट करायची ऐका. जगात कोणताही मनुष्य 84 लक्ष योनी, किडा मुंगी पशु पक्षी गुरं ढोर सगळं कोणतंही काम करतात, ते फक्त 2 गोष्टी करतात. गाढव पाला पाचोळा खातंय, तंबाखूच्या शेतामध्ये हिरवेगार पाने असले तरी ते खात नाही, आणि माणूस पंचपक्वान्नाचं जेवण झालं तरी बघ महाराज, मग चहा दूध कॉफी पाणी घ्यायचं असलं तर चटकन पितो. दारुड्याकडे बघितलं मी, दारुडे ग्लास घेतला की देव कधी चुकत नाही, चुकतो तो जीव असतो, देव नसतो. महाराज, आम्ही वाईट वागलं नाही तर आम्हाला दुःख पूर्वजन. म्हणून आपण आज जे करतो त्याला क्रियमान म्हणतात शास्त्रामध्ये. याचं फळ पुन्हा आहे चांगल्या वागण्याचं. आज जे भोगतो आपण त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि प्रारब्ध भोगत असताना आयुष्य संपलं, कर्म शिल्लक राहिलं. माऊलीची भाषा, अगा कर्मी जै उरावे, तैतिही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. 84 लक्ष योनीमध्ये तुमचं ज्या ज्या पद्धतीचं, ज्या ज्या कॅटेगरीतलं पाप असेल का पुण्य असेल, पुण्य असेल शिल्लक तर सुख मिळेल, पाप असेल तर दुःख भोगावं लागेल. बैलाचा जन्म, कुत्र्याचा जन्म, पण काही कुत्रे गाडीत फिरतात, बिस्किट खातात का, त्या कुत्र्याचं पुण्य. आणि काही कुत्र्याचं पाप असेल, कोणी दगड मारते, काय काय सगळे कुत्रे महाराज त्याच्यावर पडतात शेपूट. काही बैल आहेत रात्रंदिवस काम, चाबूक पाठीवर, खांद्याला महाराज खवंद पडतात आणि त्याला मारतात. पण काही काही बैल आहेत त्याला काम नसतं आणि त्याची पूजा करतात. बैलामध्ये कामाचे बैल वेगळं आणि नंदी बैल वेगळे. मी नंदी बैल, कोणतंच काम करीत नाही. खायला कुठेही गेलं की पायाची पूजा, कपाळाला कुंकुम तिलक, ओवाळणं. काय केलं आम्ही ऐका. एका देवासाठी मान, एरवी अशी पुजते कोण? कीर्तन भजन करू लागलं, देवाचं नाव घेऊ लागलं म्हणून त्याला मान्यता, नाहीतर नाही महाराज. जनावरासारखे पूस नाही पायचारी, मनुष्य परी कुत्री ती, आणि त्यांना त्रास होतो, दुःख. बिघडलेलं कळालं ना, कळालं बिघडलं महाराज. का? त्याचं कारण बिघडलेलं सगळ्या जगाला कळतं, दुःख सगळ्या जगाला कळतं, पण ते का झालं हे कळण्याकरता
त्या संचितामध्ये काय आहे ते प्रारब्धामध्ये येतं आणि ते भोगावं लागतं. म्हणून शास्त्रानं सिद्धांत मांडलाय, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ. वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पांती, कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका. ब्रह्मादिक देवाला चुकत नाही. म्हणून माऊलीचा अभंग आहे, भगवद्गीतेला आव्हान आहे महाराज माऊलीनं. त्या भगवद्गीतेचं विवेचन केलं, त्याला ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. पण माऊलीच्या अभंगामध्ये भगवद्गीतेला महाराज आव्हान केले, चॅलेंज आहे. परेसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रणे. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी. नवे नवे कर्मा ते शंभू मानी आपण, किती पळशी कर्मा भेन. कर्म कोणाला चुकलं नाही. भगवान शंकराला चुकलं नाही, ब्रह्मादी देवाला चुकलं नाही, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राला चुकलं नाही. म्हणून गादीवर बसण्याच्या मुहूर्तावर, बर मुहूर्त गावरान ब्राह्मणानं काढला होता का? वशिष्ठ ऋषीनं. आणि त्या वशिष्ठ ऋषीचा तपश्चर्याचा परिणाम माझ्या माऊलीने सांगितला. एकाची छाटी तपन्नली. चंद्राची दर महिन्याला चतुर्थीला पूजा होते आणि सूर्याची फक्त रथसप्तमीला. सूर्य चिडला, आता क्षयरोग असलेला, काळं तोंड झालेला, पाप करणाऱ्या चंद्राची पूजा करतात आणि मी सगळ्या जगाला प्रकाश देतो आणि माझी रथसप्तमीला तिची महिन्याच्या महिन्याला रुसून बसला. मी उदयालाच येत नाही. सगळे विनंती करायला गेले, नाही म्हणला. सगळे आले वशिष्ठ ऋषीकडे. वशिष्ठ ऋषीला सांगितलं, सूर्य रुसलाय, उगवत नाही. सूर्य नाही उगवला तर जगाचा नवग्रहाचा कारभार बंद पडतोय, कसं करायचं? ते म्हणले, माझ्या पदरचं नाही बरं का, कोणाला राग येऊ देऊ नका. ती लिन रुसली ना अंधारात बसली, मरू द्या त्याला, रुसला. मग सूर्यासारखा प्रकाश कोण देईल? माझी लंगोटी वाळत घातली ना, ते लंगोटी आकाशात फेका. सूर्यासारखा प्रकाश दिला, सूर्य शरण आला. किती सामर्थ्य असेल. एका छाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली. विश्वामित्रानं प्रतिसृष्टी निर्माण केली. एकी पाषाण वाहुनी उतरली समुद्र कटके, दगड पाण्यात टाकून त्याचा सेतू तयार केला. आणि आजकालचे लोक म्हणतात उग रामायणामध्ये काही लिहिलेलं. माझ्या वाल्मिक ऋषीनं केले रामायण रामा आधी, आणि वचन घेतलं बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. म्हणून कर्मप्रधान राम आणि ज्ञानप्रधान कृष्ण. सर्वम अखिलम कर्म पार्थ ज्ञानी परिसमापिते. कर्माचा अंतर्भाव ज्ञानात झाला की तो सुख देतो. महाराज, खरंच राम वनवासाला कैकेयीच्या मागण्यावर गेला का? 33 कोटी देवानं कैकेयीला विनंती केली, रामावर तुझी भक्ती आहे पण निमित्त कर काहीतरी आणि रामाला गादीवर बसू देऊ नको. अयोध्यापुरता राम राहू नये, जगात राम असावा. म्हणून 33 कोटी देव रावणाच्या बंदीखान्यात असून काम करून घेत होता. नवग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या. 4था वेद अथर्व वेद, जारण मारण उच्चाटन वशीकरण संमोहन भानामती केगामती, या मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना. त्या ज्ञानानं वशीकरणानं 33 कोटी देव मंत्र सामर्थ्यानं आपलेसे करून त्यांना काम लावले होते. आणि देवाला सुटका मिळण्याकरता 33 कोटी देव आले कैकेयीकडे.
निमित्त कर काहीतरी. मग ते वचन दिले होते आणि त्याचं निमित्त केलं. रामाला वनवास आणि भरताला गादी. राम वनवासाला का गेला? शब्द आहे का? पितृवचन आहे, राम वनवासा गेला. वडिलाचं ऐकल्यामुळं वनवासाला. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. तुम्ही वचन दिले मी वनवासाला जाणार. दशरथ राजाचे शब्द आहेत वाल्मिकी रामायणामध्ये. वचन मोडल्यामुळं मी नरकाला गेलो तर चालेल, पण अयोध्येच्या लोकांना दुःख देऊन तू वनवासाला जाऊ नको. म्हणून रामाला मान. मग भरताला सगळ्यांनी शिव्या द्यायला पाहिजे. भरतानं नाही ऐकलं ना वचन. भरताला गादी होती ना, मग गादीवर बसला नाही भरत, नंदीग्रामला राहिला. माझा भाऊ जर दुःखात आहे, वनवासात आहे, तर मी तरी राज्य कसं करू? मग चित भी तुम्हारी पट भी तुम्हारी. राम वचन पाळून गेला ना, भरतानं वचन पाळलं नाही, आणि दोघाचाही जय जयकार. एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. अनंत देव जरी असले तर सगळ्या देवाचा समावेश एक. मी अभंग घेतल्याबरोबर सगळ्या लोकांना काळजी पडली. दत्त जन्माच्या निमित्तानं सप्ताह, उद्या दत्त जन्म, आणि महाराजानं विठ्ठलाच्या नामाचं महत्त्व सांगण्याकरता अभंग. आणि दत्ताचं वर्णन करणारा, गुरुचं वर्णन करणारा घ्यायला पाहिजे. मग माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. एकंदर 24 अवतार, आणि ते सगळे अवतार विटेवर. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, आनंद संप्रदाय, सगळ्या संप्रदायाला एक करायचं काम आई करते. म्हणून मेळविली मांदी वैष्णवाची. म्हणून उद्या महाराज तुमचं कीर्तन झालं तर विठ्ठल विठ्ठल म्हणणार का? का नाही म्हणणार? विठ्ठल दत्तजन्मन विठ्ठल विठ्ठल कसा म्हणू? महाराज करा विठ्ठल स्मरण. मग राम खरंच कैकेयीमुळं नाही. कैकेयीनं आपल्या नवऱ्याची बदनामी होऊ नये म्हणून स्पष्ट सांगितलं, माझी मस्तकी ठेवावा दोष, तुम्हाकडे नेश नाही. तुम्हाकडे त्रास नाही. रामाचं कर्म एका महान पतिव्रतेनं कृतयुगामध्ये तिच्या नवऱ्याला मारण्याकरता महाविष्णूनं शंकराला मदत केली. शिव विष्णूचा अभेद आहे, हरिहरा भेद नाही नका करू वाद. एक एकाचे हृदय. जालंधर नावाचा, त्याच्या बायकोचं नाव वृंदा. जालंधराचं शंकराबरोबर युद्ध. शंकराचं पिनाकास्त्र चालेना, त्रिशूळ चालेना. महाविष्णूला विनंती केली, सब देवन के देव बडे देव, आणि माझ्या हातानं मरत नाही, काय करावं? महाविष्णूनं बघितलं त्याचं भाग्य. त्याला बायकोच्या पातिव्रत्याचं कवर होतं, संरक्षण. तिचं पातिव्रत्य नष्ट करण्याकरता तिला स्वप्न पाडलं. मेंदूपासून हृदयापर्यंत पुरीतती नावाची नाडी आहे, आणि त्याच्यातून वायूचं संवाहन होतं. म्हणून मनानं अगोदर आवडे ते वृत्ती कीर्ती आधी मनवणीची उठीन, मग ते वाचा दिठी कराशी आहे. अगोदर तिथून मेंदूपासून पुरीतती नावाची नाडी सगळ्याला प्रेरणा देते, मग इंद्रियाला, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय. महाराज धुळीनं विधवा स्त्रिया तिची ओटी भरायल्यात. सौभाग्यवतीला असं अपशकुनी स्वप्न पडलं. कुस बदलली, कपाळाला शेंदूर केस, मोकळे अंग उघडं, आणि तेल लावून रेड्यावर बसून दक्षिण दिशेकडे जात आहे जालंधर. चटकन उठून बसली, माझा नवरा युद्धाला आहे, मला असं वाईट स्वप्न पडलं. ठरलेला महाराज वेळेवर नाही आला, फोन नाही लागला. येईल उशिरा, ट्रॅफिकमध्ये अडकला असेल, काहीतरी बिघाड झाला असेल, निघालाय ना, मग येईल. दुर्घटना से देर भली. दुर्घटना होण्यापेक्षा माणसं काय म्हणतात, फोनही उचली ना, पहिलं बोलत होतं काय, ॲक्सिडेंट तर झाला नसल, मेलं तर नसल, बिमार तर पडलं नसल.
वाईटच का विचार करतोय? ऐका, 2 गुण वाईट विचार करतात, रजोगुण तमोगुण. आणि शुद्ध सत्वगुण एक विचार चांगला करतो, पण अल्पमतात आहे. बुद्धी बोलते पण सुनताय कोण? वाजत असे बोम कोणी नाही कती कानी. ऊर्ध्व बाहू विरोमेश न कशी श्रवणती माम. व्यास ऋषींनी सांगितलं, सगळ्या जगाला ओरडून सांगायला कोणी ऐकत नाही. मग चांगल्याच ऐकत नाही म्हणल्यावर वाईट होतच का नाही? हा, मुलीला बघायला पाहुणे येणार, 11 वाजता येतो म्हणले होते. चहा पाणी सगळं तयार करून बसवलं. पोहे केले, उपमा केला, शिरा केला, सुशिला केला, शकुंतला केला, काय असेल ते. आणि पाहुणे वेळेवर आले नाहीत. लगेच ते माणूस म्हणते, आमची भावकी आमच्या विरोधात आहे हो. कोणीतरी आमच्या पोरीचं सांगितलं असेल, पाहुणे नाही आले की हो, येते तुझ्या भजनाड. पण असा का विचार करीत नाहीत की लांबून येणार आहेत, सगळे मिळून येणार आहेत, असे संशय घेतात. पण इथं मला माहित आहे, वेळ चुकली की इथं इतके कीर्तनकार आहेत आणि एवढ्या मोठ्या समाजामध्ये कीर्तन मिळावं म्हणून ठरलेला महाराज गैर राहिला की मी हाय म्हणायचं, पण मी कसा दुसऱ्याला उभं राहू देईल? एवढी महाराज पुण्य प्राप्त करून घेण्याची संधी मी कसा सोडील? पूर्व पुण्य. काहीतरी साधू संतांनी आशीर्वाद दिला म्हणून आता उद्धरलो गुरु कृपे. गुरुची कृपा एकलव्याला मिळाली, सगळं ज्ञान मिळालं. सगळं ज्ञान ग्रहण करून सुद्धा परशुरामाची कृपा मिळाली नाही कर्णाला. कर्ण एवढा विद्वान असून मरण पावला, गुरुची कृपा नाही. म्हणून महाराज मग आम्हाला सांगा ना, राम खरंच वनवासाला? त्या बाईनं शाप दिला. विष्णूनं शंकराचं ऐकून तिला स्वप्न पाडले. ती उठून बाहेर आल्याबरोबर बाहेर अस्वलन वानर जरासंध त्या जालंधराचं मुंडकं चेंडूसारखं खेळू लागले. त्याचं रक्त गळू लागलं. धस्कन झालं, माझा नवरा युद्धाला आणि हे मुंडकं काय कराव काय कराव. एकदम महाविष्णूनं नखशिखांत जालंधराचं रूप घेतलं. वृंदे, मी शंकराचा पराभव करून आलो. पहिले 2-3 वाईट प्रसंग समोर नवऱ्याला बघितलं, सारासार विचार केला नाही. हाताला धरलं, मंटकात आणलं, पायावर पाणी घातलं, गंध लावला, तीर्थ घेतलं, कपाळाला औक्षण लावलं, कुंकुम तिलक लावला, बुटके ओवाळले, हाताला धरून मंचकावर बसविलं. अर्धांगिनी होती शास्त्राप्रमाणे. मांडीवर बसल्यावर तिकडं 8 प्रकारचं ब्रह्मचर्य, तसं 8 प्रकारचं पातिव्रत्य. तिकडं त्रिशूळानं जालंधराचं मुंडकं उडवलं. ते मुंडकं घेऊन सेनापती आले. राणी वृंदा शंकराबरोबर युद्ध करत असताना जालंधर महाराजाला वीरगती प्राप्त झाली, तुम्हाला सती जाण्याकरता मुंडकं घेऊन आलो. ती म्हणली, मी तर जालंधराच्या मांडीवर आहे, हे मुंडकं घेऊन आलो, जालंधर मेला म्हणते, खरं काय? तिनं चटकन उचली. शंका आली, कोण आहेत? विष्णूनं आपलं रूप प्रगट केल्याबरोबर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहिले. मी एकादशी व्रत करीत होते, मी हरिभक्त होते, विष्णुदास होते, तुझं भजन करीत होते. माझा नवरा मारून कोणता धर्म सांभाळलास? मी तुला शाप देते. आम्हा नवरा बायकोचं सुख तुला देखवलं नाही ना, मी तुला शाप देते, तुलाही तुझ्या बायकोचं सुख मिळणार नाही. आणि तिनं कापराच्या वडीसारखं शरीर जाळून घेतलं. त्या राखेमध्ये 3 झाड आले, आवळीचं झाड, बेलाचं झाड आणि तुळशीचं झाड. आवळी उचलली ब्रह्मदेवानं, बेल उचलला शंकरानं, आणि तुळस महादेवाच्या पेक्षा विष्णूनं डोक्यावर घेतली. म्हणून तुळस ज्या कुंड्यामध्ये लावतात, माय मावलेला विचारा, त्याला वृंदावन म्हणतात. त्या वृंदेचं ठिकाण आहे. म्हणून एकादशीला तुळशीचं तीर्थ घेत नाहीत आणि द्वादशी तुळशीचं तीर्थ घेतल्याशिवाय सोडित नाहीत. म्हणून कोणताही माणूस
विष्णूपासून तयार झालेला आहे, म्हणून मेल्यावर तो माळकरी असो नसो त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालतात आणि मग जाळायला नेतात. इतकी अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. त्या वृंदेनं दिलेला शाप. म्हणून गादीवर बसण्याच्या वेळेस वनवासाला, काही लोक म्हणले वनवासाला निघाल म्हणून काय झालं, बायको बरोबरच होती ना. 13.5 वर्ष वनवासाचं व्रत रामानं पाळलं, सीतेला स्पर्श नाही. 8 प्रकारच्या त्यागाचं व्रत म्हणजे वनवास. आणि मग सीता सोडून आणली. महाराज, हे रामाला वियोगाचं दुःख, सीतेला का? राम महाविष्णूचा अवतार म्हणून त्यानं केलं, त्याला शिक्षा. सीतेला का? सीता पहिल्या जन्मामध्ये वेदवती नावाची एका ऋषीची कन्या होती. तिनं सांगितलं, बाबा मला आई नाही, म्हणून तुम्ही पूजाला गेल्यावर मला एकटीला करमत नाही, तुम्ही मला पिंजरा आणून द्या. पिंजऱ्यात फळं ठेवले. ज्या झाडावर रागू महिना येत होते तिथं पिंजरा अडकवला. दार उघडं ठेवलं. फळं खाण्याकरता रागू महिना मधी शिरली. तिची चाहूल लागल्यावर भुर भुर उडून गेले. राघू उडून गेला, मैना मध्ये अडकली. तिनं दरवाजा बंद केला. मैना मधून किलबिल करायची, राघू बाहेरून किलबिल करायचा. कोणी नसेल त्यावेळेस राघूनं पिंजऱ्याच्या वरून आणि मैनेनं पिंजऱ्याच्या खालून दोघांना एकमेकाला चोंचीत चारा भरवायचा. 11 महिने 14 दिवस ऋषीनं सांगितलं, बेटा रागू महिनाची ताटातूट केली, दोघालाही वियोग झाला, सोडून दे. पिंजरा उघडल्याबरोबर ती मैना भुरकून निघाली. मला माझ्या राघूपासून 11 महिने 14 दिवस पिंजऱ्यामध्ये ठेवलं, तुला सुद्धा रामापासून 11 महिने 14 दिवस वियोगात राहावं लागल. म्हणून वियोगाचं दुःख सीतेला. तो धोबी, गणू नावाचा धोबी अयोध्येमध्ये धोबी वस्तीमध्ये जन्माला आला. तो पहिल्या जन्मातला पोपट. मैनेला दुःख झालं, राघूला दुःख होत नाही का? मग ते राघूनं सीता रावणाला मारून घरी आणली. संसार सुरू झाला. 5 महिन्याची गरोदर. भद्र नावाच्या हेराला सांगितलं रामानं, माझ्या राज्यामध्ये कोण माझ्या अनुकूल बोलते आणि कोण प्रतिकूल बोलते बघून ये. सगळीकडे रामराज्य रामराज्य. सुरवरांना सोडवलं बंदीखान्यातून, नवग्रहाची बेडी तोडली, रामराज्याची गुढी उभारली, सगळं कौतुक. पण ते धोबी खाण्यात तिथं गेल्यावर तो धोबी आपल्या बायकोला बनू लागला, माझ्या परस्पऱ्या तू 2 दिवस कुठं गेली होतीस, तू काही चांगली राहिलीस का? मी काय राम आहे का? रावणाची इथं राहिलेली सीता त्यानं घरात घेतली, मी तुला घरात घेणार नाही. तेवढा एकच शब्द ऐकला, लोकसंग्रह मेवापी. सीता पवित्र आहे, अग्नीत उभे राहते हे कळून सुद्धा 5 महिन्याची गरोदर सीता लक्ष्मणाला सांगून वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये सोडली. जगाच्या मालकाचे लेकरं गवतावर जन्मले. नाव लवकुश ठेवलं. राम राजानं अश्वमेध यज्ञ करत असताना घोडा सोडला, लवकुशानं धरला. इकडून राम बाण घेऊन, तिकडून लवकुश बाण घेऊन. बापलेकाचं युद्ध होणार. लगेच महाराज सीता आली, रामा हे तुझेच मुलं, लवकुशा हे तुझे वडील. मग म्हणले हॅपी एंडिंग, संसार सुखाचा. नाही नाही महाराज, माझं काम संपलं. सीता जमिनीत निघून गेली. शाप वियोग घडला सीता देवी. मग कर्माते शंभुवानी आपण किती पळशी कर्माभेन. आणि मग कशाला देव धर्म पूजा पाठन, चांगलं वागान, चांगलं बोलान, वाईट खाऊ नका, वाईट पाहू नका, वाईट करू नका. काही केलं तर भोगावंच लागणार ना, भोगणे ते फळ संचिताचे. त्याच्यामुळं काय उपयोग आहे? पण माऊली सांगतात, कर्मा ते शंभुमानी आपण किती पळसी कर्मा भेन. बाप रखुमा देवीवर विठ्ठला शरण,
आणि केली कर्मे निवारी नारायण. आणि हा संदर्भ देऊन तुकोबाराया शंका घेणाऱ्याला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये उत्तर देतात. जळते संचित जळते संचित जळते संचित जळते संचित बोला जळते संचित जळते संचित जळते संचित जळते संचित खड़ी करूया देखो जळते संतजन ऐसे हरीचे दास ऐसा नाम घोष सांगा कोठे. सदा नाम घोष म्हणजे हळू नका. घोष म्हणजे कानाचे ऐकणाऱ्याचे पडले. अरे बापरे काय भजन आहे. लेकरू खुमण्या घालून आई म्हणती रड माझं काम होऊ दे. पण त्या करून जोरात रडलं माझ्या लेकराला काय काम सोडून येते ना. तसं तुम्ही बेंबीच्या देठापासून म्हणलात ना की बरोबर दत्तगुरु तुम्हाला दुःखातून सोडवतात. आणि तुम्ही घेऊ दे यांना नाही महाराज कधीही तळतळून. म्हणून केविलवानं भजन केलं पाहिजे महाराज. योगायोगानं माऊलीनं तुकोबारायानं शंका घेणाऱ्याला उत्तर दिले. आणि ते शास्त्राचा आधार देऊन जळते संचित. संचित जळून जातं. जळालेलं संचित प्रारब्धात येत नाही. प्रारब्धात नाही आलं म्हणून भोगायची गरज नाही. आणि हे नुसतं तोंडी नाही त्याला कायद्याचा आधार कोणता. ऐशी आहे धर्मनीत. धर्मशास्त्र भगवद्गीता आणि नीतिशास्त्र रामायणामध्ये. वाल्या कोळ्याने एवढं पाप केलं मारा मारा म्हणला. रामायण लिहिलं. देवाला त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागलं. बोलीला वाल्मिक तैशीची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे केले रामायण रामा आधी. कृतयुगामध्ये रामायण लिहिलं आणि त्रेतायुगामध्ये रामाला त्याप्रमाणे वागावं लागलं. धर्मशास्त्र भगवद्गीता. त्या भगवद्गीतेमध्ये भगवान वचन देतात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. पाप राशी जरी असली पण त्याचं नाव घेतलं जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. नवे नवे जळतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. इह जन्मनी पूर्वजन्मनी जन्मांतरेषु सगळं पाप जळून जातं. दुःख भोगायची गरज नाही. किती पाप केलं तरी डोंगरा एवढं केलं तरी. महाराज आता त्यांनी यज्ञागादी कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्या कलवत धैर्य कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन. आणि कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन. टाळी वाजून भजन केलं. त्या विठ्ठलाचं भजन केलं. शंका घेतली महाराज. महाराज लोकांनी वैष्णव आहेत विष्णुदूत. विष्णूचे 1000 नाव आहेत. त्याला विष्णू सहस्रनाम म्हणतो. भीष्म पितामहानं सांगितले यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मना. म्हणून त्या वैष्णवाचे ध्यास घेण्याकरता 1000 नाव विष्णू सहस्रनाम. शिव विष्णूचा अभेद असल्यामुळं शंकराचे 1000 नाव शिव सहस्रनाम. 2000 नावामध्ये विठ्ठल नाव नाही. ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठल नाव नाही. भगवद्गीतेमध्ये विठ्ठल नाव नाही. 17 पुराणामध्ये विठ्ठल नाव नाही. 4 वेदामध्ये विठ्ठल नाव नाही. आणि संचित जाळण्याकरता म्हणून तुम्ही विठ्ठलाचं भजन प्रमाण ऐकलं ना. पुन्हा सांगतो कर्मा ते शंभू मानी आपण किती पळशी कर्मा भेन पण बाप रखुमादेऊर विठ्ठला शरण. मग त्या ज्ञानोबारायला त्या शंकराला
भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. मग भजन करीत होता तर कुठून आणला विठ्ठल? तिन्ही देवाच्या साम्य अवस्थेला विठ्ठल म्हणतात. म्हणून विकारो विश्वकर्ताच, ठकारो नीलकंठाच, लकारो लक्ष्मीपती इति श्री विठ्ठल स्मृता. पद्मपुराणामध्ये त्याचं वर्णन आलंय. म्हणून वीचा केला ठोबो म्हणून नाव विठोबा. आणि त्यांनी सांगितलं एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल, विठ्ठल नाद विठ्ठल भेद, विठ्ठल छंद विठ्ठल, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा, तुकया मुखा विठ्ठल. सुखात सुद्धा विठ्ठल आणि दुःखात सुद्धा. चिवडून या नाशी तुझ्या घरच्याने केली. माफ करा, ज्ञानोबा राहायला त्रास कोणी दिला? चीनचे आले होते, पाकिस्तानचे आले होते, हिंदूच होते ना. वाळीत टाकलं, खायला दिलं नाही. मधुकरी मागलीतली तर ते फाडून टाकली, मातीत मिसळली. खापर मिळू दिलं नाही. तुकोबारायला गावात भजन करू दिलं नाही. महाराज त्या काळाचा विचार केला, प्रल्हादाच्या त्या काळातला विचार केला न, जन्मात कधी कोणी भजन केलं नसतं. पण आज कलियुगामध्ये बघा बरं, कीर्तन भजन करू लागलं. म्हणणाऱ्या वाजवणाऱ्याला इतका थाट आहे. जेवलात का? बसा. तुमची व्यवस्था काय? पांघरायला आहे का? थंडीचे दिवस आहेत, गरम पाणी देऊ का? नाश्त्याला काय पाहिजे? आमच्या नामा मनेनं सांगितलं, रात्रीचा प्रवास करू नका, वय झालंय आणि प्रवासामध्ये धोके व्हायले, त्याच्यामुळं मुक्काम करा, सकाळी आंघोळ करा, गरम पाण्यानं नाश्ता करा. उपमा देऊ का? पोहे करू का? सुशिला करू का? जेवायचं करायचं. इतकी व्यवस्था. कोण आहे ते? आम्ही कोण आहेत? ऐका, एका देवामुळे मान एरवी अशी पुसते कोण? भजन करून जर स्वार्थ संसाराचं साधन एर ते बहुत जोड तिकिटीन जायची भजने भोगासाठी. म्हणून ते भजन ते ओंगळवानी नरका जाणे चुकेना. त्याच्याकरता महाराज आम्ही कीर्तनन पारायणन भागवतन नाही, काही करायची गरज नाही. मग तुमचं संचितामधलं पाप जाळण्याकरता, दुःख नाहीसं करण्याकरता, त्या पापाचा पुरावा नाहीसा झाला पाहिजे. शास्त्रामध्ये पाप पुण्याचा तराजू यमाकडे, चित्रगुप्ताकडे लेखी. पाप केलंय का पुण्य केलंय? पाप केलं की त्याला दुःख, पुण्य केलं की त्याला सुख. धर्माची तू मूर्तीन, पाप पुण्य तुझे हाती. मग तिथं तसं पुरावा. अरे बाबा, अजामेळ पाप राशी, पापाची रास होती ना. आपण ती जळून गेल्यावर बीज भाजून केली लाहीन, आम्हा जन्म मरण नाही. एकदा भाजलेलं बीज किती पेरलं, किती पाणी घातलं तरी विरुडते का? लगे फुटते का? नाही. त्याच्यामुळं किती पाप केलं तरी ते जळून गेलं. म्हणून त्याला दुःख भोगण्याची गरज नाही. जळते संचित ऐशी आहे धर्मनीत. मग आम्ही काय करावं? त्याचं कर्म सांगितलंय. ज्याला संचितामधलं दुःख देणारं पाप जाळायचं, त्यांनी काय केलं पाहिजे? माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय, वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय. माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय, विठोबाचे पाय, पाय, माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय, वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय. तुका म्हणे ते भजन प्रमाण. माझं बोलणं महत्वाचं नाही, भजन महत्वाचं आहे. योगानं माझ्या का म्हटले? विठोबाचे पाय म्हणले असते तर माणसं वाईट वस्तूला घेऊन या छंद माझे माझे.
मायेनं निर्माण केलेल्या वस्तूला माझे म्हणतात. आणि त्याचं सूत्र येरती माईके. येर म्हणजे देव सोडून जितके पदार्थ आहेत तितकं मायेनं तयार केलेले आहेत. आणि मायेनं तयार केलेले पदार्थ दुःखच देतात. येरती माईके. स्पीकरवाले माईक म्हणजे हे नाही, मायेनं निर्माण केलेले, नाही तर ते म्हणतील याचा आवाजच बंद करतो, हा मला बोलायले नाही. हा, मायेनं निर्माण केलेला देव नाही म्हणून तो सुख देतो. माईक पदार्थ दुःख देतात. म्हणून माझं कोणाला म्हणा, जे मायेनं निर्माण केलेलं आहे त्याला माझं म्हणू नका. आणि हे माझं म्हणलं कधी येते माझं, मी पासून माझं. म्हणून शास्त्रामध्ये अहम अध्यास आणि मम अध्यास. अगोदर अहम दुःख देतंय आणि त्या अहमच्या नंतर मम दुःख देतं. काय झालं, चला कीर्तनाला, देवगडला कीर्तन आहे. दाढली कळली, काय खाऊ वाटेना आणि कीर्तन कीर्तन करून बसलात. दुःख लागल्यावर कशाचं कीर्तन. चला कीर्तनाला, डोळा दुखायलाय, काही दुखाव पण डोळा दुखू नये. दुसरा म्हणला कान दुखायलाय, झोप येईना, काही दुखाव, मला यादी द्या बरं तुम्ही, काय काय दुखलेलं बरं वाटते. अरे बरं वाटत नाही म्हणूनच त्याला दुःख म्हणायचं. बरं वाटू लागल्यावर त्याला दुःख कोण म्हणेल. काय कानात काय वासेल, मध्ये बघून जाता येत नाही, काही सोडता येत नाही. काही दुखाव पण बीपी वाढू नये, काही दुखाव शुगर वाढू नये. महाराज काही होऊ द्या, समोर नाही खाऊ दिलं तर मी चोरून खातो गोड. मला तिखट झणझणीत आवडत होतं. मी मगाशीच सांगितलं, वैद्य पांडुरंग बुवा मृदंग वाजवला की भूक लागायची. त्यांनी म्हणायचं, ए केशव, 1-1.5 भाकर मस्त ठेसा करून शेंगदाण्याची चटणी गुपचूप आणून दे. 11-12ला रात्रीचं मी गुपचूप नेऊन द्यायचं आणि त्यांनी मग लाड करायचा माझा. मी गैरहजर राहिलो तरी मला काही म्हणायचे नाही. आपला केशव आहे. मग आपलं दुखू लागलं की दुःख होतं. दुसऱ्याचं दुखू लागल्यावर कोणाला दुःख झालंय का? हा, ऐका, आम्ही येता येता पुलावरून येत असताना 3 मुलं फटफटीवर बसून कानाला ते हेडफोन लावून असं बघायला गेलं. 40 फूट खाली पुलाच्या वरून 3 जण पडले. टरबूज फुटावसा ते फुटले, मरून गेले. कोणी म्हणायचं बघा तर नेता ते पुढं गेले की हो काय गाडी चालवायले. अरे 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 अरे. एका म्हाताऱ्याला विचारलं, ते म्हातारं म्हणलं भेंड्याचं, महाराज पोरं माजलेत, फटफटी आली की त्यांना माणूस की फर भर 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 मेले पाहिजे असे. मी म्हणलं, अण्णा तुमचा मुलगा कुठे? म्हणजे श्रीरामपूरला आहे. काय करतोय? कॉलेजमध्ये लेक्चरर आहे, 80,000 पगार आहे, त्याचं लग्न आहे, होंडा आहे. मी म्हणलं तेच मेलं. मेलं म्हणून कळाल्याबरोबर रडायला पाहिजे. पहलगामला किती माणसं मारली आपली हिंदूची तीर्थयात्रा करीत निघालेली. एकतरी माणूस हिंदूचं रडलं का? पण ज्याचे नातेवाईक होते ते रडले का नाही? हा, युद्ध करत असताना मिलिटरी मधले किती मरत असतील, आपल्याला येते का रडू? अरे त्यांच्या जीवावर आम्ही सुखात आहेत. संरक्षण त्यांचं रात्रंदिवस बर्फामध्ये उभं राहून. मग त्यांच्या दुःखामध्ये दुःख सहभागी नाही. नाही, आपल्यापुरतं सुख पाहतो. पण आपलं म्हणलं की कसं, कोणाचंही मेल्यावर रडू येते का? आपलंच मेल्यावर. आपुलियाचा कळवळा अनेका बाळावरी नाही. आपलं लेकरू रडू लागलं, रडू नको माय, रडू नको, तेव्हा ते उखळी कर बाबू, हे भूत आहे, हे
कीर्तन करणारा उखळीकर भूत आहे का? त्या लेकराला समजा त्या तिकडे बघ, ते बेटा बांधून कंबर बांधून रडलं की खाते बघ. आणि दुसऱ्याचं रडू लागलं की वाय पूर्ण कीर्तनाच किरकिर किरकिर. बाईला काय, तुझं रडू लागल्यावर उखळी करायला भूत म्हणलीस, दुसऱ्याचं रडू लागल्यावर किरकिर वाटली ना. हा, याच्या करता सांगतो. तुका म्हणे सुख पराविया सुखे. सगळ्या जगाला सुख झालं की संत सुखी होतात, आणि जगात कोणालाही दुःख झालं की ते दुःखी होतात. म्हणून त्या संतांचं चिंतन करीत असताना त्या विठ्ठलाचं चिंतन केलं महाराज. मग विठ्ठलाचं चिंतन केल्यावर पाप जळतंय कसं महाराज? कोणतं चांगलं काम, जगाचं कल्याण ज्या कामानं होतंय त्याला चांगलं काम म्हणणी जाऊ. जगाच्या कल्याण. आता काही दिवसानं आमच्या महाराजाचा 75वा वाढदिवस सोहळा आहे. 75वा. माझं तो ओलांडून गेले, 80 चालू आहे आता. काही लोक म्हणले 82व्या वाढदिवसाला सहस्रचंद्र दर्शन सोहळा करू. मी म्हणलं काही नाही, पण ज्यांनी आपलं जीवन दत्तात्रयाच्या सेवेमध्ये जगात कोणालाच शब्दानं दुखवलं नाही असे आमचे महाराज भास्करगिरी महाराज परमपूज्य आदरणीय, त्यांच्या 75व्या अमृत महोत्सव सोहळ्याकरता मी इतकाही कंजूस असून माझी स्वतःची इच्छा आहे त्या दिवशी इथं राहून यांचा तो अमृत महोत्सव सोहळा करायचा, आणि दुसऱ्यानं काही देऊ, माझे स्वतःचे 75,000 रुपये त्या सोहळ्याकरता अन्नदान करा, नामचिंतन करा. ऐश्वर्य झालं पाहिजे. कधीही चांगल्या कामाचा जय जयकार केला की वाईट वागणारे माणसं सुधरतील. चांगल्या कामाला सत्य कर्मा व्हावे साह्य. चांगल्या कामाला मदत केली की पैसा वाढतो, आणि वाईट कामाला मदत केली की ती लक्ष्मी बर्बाद होते. महाराज काय सांगा, जन्म मरण परमात्म्यानं हातात ठेवलंय, आणि त्या परमात्म्याला ताब्यात ठेवणारे संत आहेत. प्रमाण त्यांच्या बोलान देव भक्ताचा अंकिला. म्हणून आमच्या जोग महाराजांच्या नाडीचे ठोके कमी पडू लागल्याबरोबर जोग महाराज म्हणायचे, मी पहिल्या जन्मामध्ये ज्ञानोबारायाच्या पालखीचा भोई होतो. पुन्हा जोग महाराज त्रैलोक्यामध्ये ज्यांचं नाव लोकमान्य टिळक ज्यांच्या परमार्थाला नमन करीत होते ते जोग महाराज. आणि त्या जोग महाराजांचं त्रैलोक्यामध्ये नाव, अरे महाराष्ट्रामध्ये हिंदूमध्ये कीर्तन भजन करतील नवल नाही, परदेशातले लोक हरे राम हरे कृष्ण करतात. माळ घालून गंध लावून जोग महाराजांची परंपरा जपतात. आणि आपल्या हिंदूचेच माणसं हिंदूलाच विरोध चिवडून या नाशी तुझ्या घरच्याने केली. त्याच्यामुळं कधीही लक्षात ठेवा, कुऱ्हाडीचा दांडाच गोताला काळा असतो. एकटी कुऱ्हाड फिरू द्या, झाडाला भीती वाटत नाही, पण कुऱ्हाडीचा दांडा लाकडाचा तिकडं गेला की मग मात्र. आणि आपल्याकडं पद्धत आहे, इकडची बाजू सोडून तिकडं गेलं की त्याला महसूल मंत्री करतात. तिकडलं फुटून इकडं आलं ना त्याला लगेच मंत्रीपद, त्याचे भ्रष्टाचार संपले. आणि जे रात्रंदिवस बॉम्ब लायलेत त्यांना काही नाही. रात्रंदिवस पंढरपूरची वारी करायलेत, रात्रंदिवस भजन करायलेत, काकडा नामकन तमक, त्याला काही नाही. बसा लाईनीला. हे महाराज आहेत ना, मधी बसा. का बाबा, खरी सेवा तर वारकऱ्याची. म्हणून होय होय वारकरी. वारकरी होऊन महाराज तुम्ही सेवा करा विठ्ठलाची. विठ्ठल तुमची वाट पाहतो. पण महाराज ह्या तुकोबारायच्या प्रमाणामध्ये एक गोष्टीचा आम्हाला वाईट आहे. विठ्ठल म्हणल्यावर पाप जातं,
महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. हे बरोबर जरी असलं तर वेळोवेळा मनी ध्याय. वेळोवेळा का म्हणले? एकदा केलं एकदा जळालं संपलं नाही महाराज. शरीरानं केलेलं पाप तीर्थयात्रेमध्ये जातं, कुंभमेळ्यामध्ये जातं, समुद्रस्नानानं जातं, पण मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची नि बापे. आणि मन एव मनुष्यानाम कारणम बंधमोक्ष. मनानं केलेलं पाप महाराज, मग मनानं केलेलं पाप हे जगाला कसं कळलं? मन जाणे पापा माता जाणे बापा. एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे देवाला कसं कळतं. एकदा भगवान गोपाल कृष्ण पांडवांच्या भेटीला आले. द्रौपदीनं सेवा केली. देवा स्वयंपाक झालाय, जेवण करू. पांडव सुद्धा उपवासी, धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव जेवण करू. नाही म्हणले, आज जंगलमध्ये मंगल करण्याचं, वनभोजन करण्याची इच्छा आहे. चला. 5 पांडव, 6वा कृष्ण, द्रौपदी यांनाच घेतलं, जंगलामध्ये फिरले. ओहो हो, काय झाड, काय वनश्री, काय शोभा, वनदेवता, काय पाणी, वाहतं पाणी, किती जुळजुळ वाहतं, कसे पक्षी किलबिल करतात. सगळं बघितलं आणि 11 वाजल्याबरोबर केलं जेवण. भूक लागली. कोणी आणलंय जेवायला? द्रौपदी म्हणली चला. म्हणल्यावर आम्ही निघालो. भीमा, तू आणलंस का? तुला भूक सहन होत नाही? ते म्हणला तुम्ही चला म्हणला तर आम्ही निघालो. धर्मा, भीमा, अर्जुना, नकुल, सहदेवा, द्रौपदी, कृष्ण, मी तर द्वारकेहून आलोय तुमच्या इथं जेवायला मिळेल म्हणून. आता काय करावं रे? अरे आता जंगलामध्ये घरी जाऊन पुन्हा स्वयंपाक करून जेवायला, याच्याकरता जंगलातच फळं बघा. कोणाला पाठविलं? धर्माला नाही, भीमाला नाही. नाही, भीमाला, अर्जुनाला, नकुल, सहदेवाला नाही, भीमालाच का पाठवलं? ताकद जास्त, डोकं कमी. पहिलवानाची ही खून आहे. योगानं भीम गेला. कुठंच महाराज छोटं फळ नाही, मोठं फळ नाही, उंबर नाही, आवळा नाही, केळी नाही, वन काहीच नाही. एक जांभळीचं झाड, त्याच्या खाली साधू बसलेला आणि असा जप करू लागलेला, आणि त्याच्या डोक्यावर एक जांभळ मृदंगापेक्षा मोठं. बापरे म्हणला, एकच जांभळ आणि पूर्ण काळं निळं झालेलं, उग थोडं देठाला हिरवं, पूर्ण पकलंय म्हणले. सगळ्याला आपल्याला पुरतंय म्हणून ते तोडलं, खांद्यावर घेतलं आणि आला. बाबा बाबा बाबा, कसं झाड असेल एवढे जांभळ? म्हणला एकच होतं आणि खाली साधू बसलेला होता. कृष्णानं सांगितलं, अरे अरे अरे, यालाच म्हणतात डोकं कमी. अरे तो साधू एकदा उठतोय वर्षातून, एक दिवस. जांभळ पूर्ण पिकलेलं स्नान करून खातोय आणि पुन्हा वर्षभर समाधी लावून बसतोय नामचिंतन करीत. हे जांभळ तू तोडून आणलंस, तो साधू उठल्याबरोबर त्याला खायला नाही मिळालं तर पुढचा वर्षभर उपाशी ठेवण्याचा पाप आपल्याला लागल. मग आता काय, तोडलं तर खरं, आता हे खराब होईल. ते देठाला चिटकूत आपली आपली पुण्याई खर्च करून. मग धर्मानं सांगितलं, माझ्या जीवनामध्ये मी कोणालाच दुष्ट समजलं नाही. दुर्योधनाला सुद्धा मी सुयोधन म्हणत होतो. जगात कोणी दुष्ट दिसला नाही. जांभळ असं हातभर वर चढलं. अर्जुनानं सांगितलं, जिवंत असूनच नाही, माझे तुटलेले केस सुद्धा श्रीकृष्ण जय कृष्ण म्हणतात. इतका मी कृष्णाचा लाडका असेल तर वर पुन्हा हातभर चढलं. नकुल, सहदेव, भीम, माझी भोळी भक्ती जर देवाला प्राप्त असेल वर चढ. सगळ्याने वर चढलं. कृष्ण म्हणला,
मी जन्मताच ऊर्ध्व रेता बाल ब्रह्मचारी असेल तर वर चढ. 4च बोट राहिलं देठाला चिटकायला. द्रौपदी स्त्री म्हणली, माझं एकच पुण्य, पतिव्रता. माझ्या 5 नवऱ्याशिवाय माझं मन इकडं तिकडं. आणि तुम्हाला सांगू, पांडव प्रतापामध्ये ग्रंथामध्ये लिहिलंय, महाभारतामध्ये 2 महिने 12 दिवस कुंतीनं वाटण्या केल्यापासून धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या 5 नवऱ्याकडे नांदत असताना तिनं अग्नीत उभं राहायचं. तिचं नाव याज्ञसेनी. द्रुपदाच्या यज्ञातून निर्माण झालेली. अग्नीत उभं राहायचं, सगळून पेटून द्यायचं. अग्नी नारायणा, या 2 महिने 12 दिवसात या नवऱ्याशिवाय दुसरीकडं माझं लक्ष गेलं तर जाळून राख कर. अरे सीतेनं तर एकदाच उभी राहिली अग्नीत. द्रौपदी वर्षातून 5 वेळेस उभी राहत होती. माझ्या त्या पातिव्रत्याचं पुण्य जांभळावर चिटक. वर तर गेलं नाही, बत्कन खाली पडलं. 5 नवरी असून तुझं मन कुठं गेलं? कसा वागलास? सांग कृष्णा, तुझी बहीण मानतोस ना? ती म्हणली, चुकून सुद्धा माझ्या शरीराला दुसऱ्याचा स्पर्श झाला नाही. दुःशासनानं साडीला हात लावला, त्याचे हात तुटले. दुर्योधनानं मांडी उघडी करून दाखवली, त्याची मांडी फोडली. मला कोणी स्पर्श करू शकला नाही. मग कृष्णाला माहीत होतं म्हणून म्हणला, तुला असं कधी वाटलं असेल ना की 5 नवरे असण्यापेक्षा 6 नवरे असते तर 2-2 महिने वाटून आले असते, हे 12 दिवसाचं चिल्लर संपलं असतं. हो, सगळे हस्तिनामध्ये चर्चा होती. कर्ण हा पांडव पहिला. आणि कर्ण खालून रथातून जात असताना मी नाहून बसले होते वर. सहज म्हणलं, का कर्ण हा पांडव जर पहिला असता तर 6 झाले असते, 2-2 महिने वाटून आले असते. भोग तर भोगला नाही, पण मन गेल्यामुळं घडलेल्या दोषांचा दिला परिहार. आता संकल्प सोड. आणि संकल्प सुटल्यावर जांभळ इतक्या जोरात गेलं आणि ते उलट चिटकलं. म्हणून जांभळाला दोन्हीकडून देठाचं चिन्ह आहे आणि देठाकडून पिकट येतं जांभळ. हे त्या काळाचा दृष्टांत असल्यामुळं. नाही तर कोणी म्हणतं, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, न खिचो कमान न लगावो तीर. पण शरीरानं केलेले पाप जातात, मनसंकल्पाचे पाप जात नाही. म्हणून त्या मनानं शुद्ध चिंतन केलं. मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखील. या भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. शीन भाग जाऊन अवघा आनंद होण्याकरता मनातून चिंतन घडलं पाहिजे. म्हणून आपण प्रमाण म्हणत असतो, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे, चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. पण वेळेकडे बघून मी कीर्तन करत नाही. पोट भरल्याशिवाय जेवण संपवित नाही, झोप झाल्याशिवाय झोपेतून उठत नाही. आणि माझ्या मनाला समाधान वाटेपर्यंत नाही तर महाराज माझं म्हणणं असतंय, नाही ऐका वाटलं उठून गेलं तर मला काय वाटत नाही, उखळातून बाजूला गेलं तर माझं काम कुटायचंच आहे. हा, माझं काम काही नाही महाराज. आणि अजून काही दिवसानं तर असा निजल्या निघाता उभा नारायण, काही बसून कीर्तन करायलेत. ऐकणाऱ्यानं सुद्धा गादी तक्क्या घेऊन यायचं आणि टाळकऱ्यानं सुद्धा मोबाईल बघत बघत ना 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 ना. हे सवलती निघणार आहेत महाराज. माझे वडील 1937 पासून 94 पर्यंत, 22 डिसेंबर 94 पर्यंत
पण त्यांनी महाराज आमच्या फडावर जर तुम्ही आलात तर तुम्ही कीर्तन करणार नाहीत, कंटाळून जाताल. 22 साली आहेत, 22 साली दिल्याच पाहिजे, नाही तर ते टाळकरी हात माग सारूनच येते. आम्ही काय गुन्हेगार आहेत का 2-2, 4-4 घंटे उभे राहिला? इथं चाली म्हणत असताना काही गायक लोक नोटेशन म्हणतात, ग म रे. आमचे वडील म्हणायचे अभंगापेक्षा हे सरगम महत्वाचे नाही, अभंगाचे शब्द महत्वाचे. त्या शब्दानं परीक्षा दिलेली, म्हणून शब्दाचीच रत्ने, म्हणून परीक्षा दिलेली आहे गाथ्यानं. ज्याला माथा ठिकाण्यावर ठेवायचा त्यानं गाथा धरावा, आणि ज्याला दुःखातून सुटायचंय त्याने ज्ञानेश्वरी धरावी. गीता ज्ञानेश्वरी तुम्ही धरली, गाथा ज्ञानेश्वरी, तुमच्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही, तुमची इच्छा पूर्णच होते. महाराज हे पहिलं झालं मनानं चिंतन करणं. पुन्हा जर पाप केलं, पहिलं जळून गेलं, पुन्हा पाप केल्यावर कोणी भोगाव? माऊली सांगतात, आमचे तुकोबाराय सांगतात, नेदी कर्म घडो कोठे आडराणी पडो. पाप घडण्याचा प्रसंग आल्यावर सुद्धा पाप घडूच शकत नाही. का? तुकोबारायकडे भामचंद्र डोंगरावर वाईट वासनेनं स्त्री आली. तुकोबारायनं हात जोडले, जाईव तू मातीनं करी सायास, आम्ही विष्णुदास तैसिनो, मी तुमच्याबरोबर लग्न करून घ्यायला तयार आहे. तो का म्हणे, तुझ पाहिजे भ्रतार तरी काय नर थोडे गेले. शिवछत्रपतीचा कल्याणचा सुभेदाराचा खजिना लुटल्यावर त्या सुभेदाराची नवीन लग्न झालेली सून आणली, आणि प्रधानानं सांगितलं, हंबीरराव मोहते महाराज त्यांनी सांगितलं, राजे हा सौंदर्याचा खजिना तुमच्या 8ही राण्यापेक्षा सुंदर आहे, तुम्ही करून घ्या, प्रधानाला द्या, सेनापतीला द्या, नाही तर हजारो स्त्रियांची बेआबरू केली मुसलमानानं, बदला घेता येईल. तिचं सौंदर्य बघा. शिवछत्रपतीनं हात जोडले, हिचं सौंदर्य बघून तुमच्या मनात काम वासना निर्माण झाली, पण हिचं सौंदर्य बघून मला असं वाटतं, अशीच आमुची आई असती सुंदर रूपमती, आम्ही सुंदर झालो असतो. वदले शिवछत्रपती, खना नारळानं ओटी भरली आणि तिच्या केसालाही धक्का न लावता परत पाठविली. हे शिवछत्रपतीचे उपकार आहेत. म्हणून अगर शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती. शिवछत्रपतीने हिंदूपद पादशाहीचा संस्थापना केली नसती तर मुसलमानानं आपल्यालाही बाटविलं असतं. हे त्यांचे उपकार आहेत. म्हणून जय भवानी, जय शिवाजी, जय जयकार आहे. महाराज त्यांच्याच मनात का पाप येत नाही? आमची एकादशी असल्यावर सुद्धा फराळाचं घेतो, पण हॉटेलमध्ये पाहिल्यावर भजे वडापाव बघितल्यावर खात नाही. शब्द ऐका, पण म्हणतंय का नाही मनात, एकादशी नसती तर खाल्लं असतं. हं, तसा करणं 6वा असता तर भोगला असतं. नुसतं मन गेलं, ती काय गेली का त्याच्याबरोबर? पण तसं का? या मनाच्या ठिकाणी 3 दोष असतात: मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे पाप वासना, ती पाप वासना घालायची नामस्मरणानं. विक्षेप म्हणजे चंचलता, ते चंचलता घालायची ध्यानानं, प्रतीक ध्यान, ध्येयानुसार ध्यान, अंग्रह ध्यान. आणि आवरण नावाचा दोष गुरु घालतात, आणि त्या गुरुचं सगळ्या जगामध्ये प्रतीक म्हणून दत्तात्रयानं आपल्या जीवनामध्ये जो जो ज्याचा गुण घेतला असे 24 गुरु केले. म्हणून दत्त गुरु हा संप्रदाय दत्तापासून आलेला. म्हणून मल नावाचा दोष गेला की त्या मलामुळं होणारं पाप, विक्षेपामुळं होणारं दुःख, हे दोन्ही जातं. आणि यम त्याला मारीत नाही, तोडीत नाही, झोडीत नाही, नरकाला घालीत नाही. भागवतामध्ये 5व्या स्कंदामध्ये 21 प्रकारचे मुख्य नर आणि 7 प्रकारचे नरक आहेत. रौरव, महारौरव, असिपत्रवन, कुंभपाक, सारमेयादन, दंदशोक, शूलप्रोत, अयप्पान असे नरक आहेत. आणि म्हणून वज्रकंटक, शाल्मली, ज्या ज्या पापाचं फळ त्या त्या पापापर्यंत. मग तो मल नावाचा दोष गेला, विक्षेप नावाचा दोष गेला की आवरण नावाचा दोष गुरु काढतात. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं तुका म्हणे मळ
राहो निधी तापजान विठोबा रखुमा हरि 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 गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल आणि दोनच गुरु, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, ज्ञानियाचा राजा गुरु महाराव. म्हणून एकदा त्यांचं भजन 3 सेकंद टाळी वाजवून जोरात, हा म्हणून ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली